जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। बघा किती छान दिसत आहे आपली ही मलाई कुल्फी। एकदम छान दिसत आहे। मोल्डची पण गरज नाहीये तुम्हाला, मी सांगितली त्या पद्धतीने ट्राय करा। खूप छान आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि बाहेरून आणायची पण गरज नाही, तुम्ही तुमच्या घरातच बनवू शकतात अशा पद्धतीने। तर नक्की ट्राय करा। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी एक तुमच्यासाठी छान अशी आणि सगळ्यांची फेवरेट अशी मावा मलाई कुल्फीची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आपल्या घरातल्या साहित्यातूनच ती बनवणार आहे। आणि त्यात तुम्हाला मी मावा कसा बनवायचा हे पण सांगणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर आपण सुरुवात करू आपल्या रेसिपीला। 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि जाड तळाचं भांडं असेल त्यातच आपल्याला ते घ्यायचं आहे। आणि जे 1 लिटर दूध आपण घेतलेलं आहे त्यातनं थोडं दूध आपल्याला काढून ठेवायचं आहे। मी अमूलचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही जास्त फॅट असलेलं मलाई दूध घेऊ शकतात, अजून चांगला रिझल्ट भेटेल। थोडं दूध मी यातनं काढून ठेवत आहे। आता आपलं हे दूध आहे ना, हे फास्ट गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला याला एक उकळी काढायची आहे। आणि खरंच सांगते, खूप छान आणि सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आणि घरातल्या साहित्यापासूनच बनणार आहे। तर ह्या उन्हाळ्यात नक्कीच आपल्या मुलांसाठी आणि आपल्या घरच्यांसाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा। एकदम बाहेरच्या जे आपण बाहेर खातो तशीच ही रोल कट मावा मलाई कुल्फी बनणार आहे। स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे, त्या फॉलो करा आणि माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघाल। आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे, गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे, अर्ध करायचं आहे हे दूध। मी आता हे दूध बाजूच्या गॅसवर शिफ्ट करणार आहे आणि पुढची प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। तोपर्यंत आपलं दूध दुसऱ्या गॅसवर आटायला ठेवूया। ही मिल्क पावडर घेतलेली आहे मी, असं पॉकेट भेटतं, 10 रुपयाला एक पॉकेट येतं। हे मी 3 घेतलेले आहेत, यात घालत आहे। आता आपण जे दूध ठेवलं होतं ते थोडं यात घालायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मावा मलाई कुल्फी आहे म्हणजे मावा तर हवाच आपल्याला, पण आपण तो विकत आणणार नाही, आपण तो यापासूनच घरीच तयार करणार आहोत। आता ही आपली मिल्क पावडर चांगली मिक्स करून झालेली आहे। पॅन ठेवलेला आहे, थोडंसं तूप घेतलेलं आहे, तूप घालायचंय। आता आपण जी मिल्क पावडर ही मिक्स करून ठेवलेली ही यात घालायची आहे। गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे। आता गॅस मी कमी करत आहे, गॅस मी पुन्हा फास्ट करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला सतत हलवायचं आहे, खाली लागतंय म्हणून। शक्यतो जाडबुडाचेच भांडे घ्यायचे आहेत। हे आपल्याला पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे। बघा आता ते घट्ट व्हायला आलेलं आहे, गॅस कमी केलेला आहे। बघा हे मलाई सारखं झालेलं आहे ना। आता आपलं हे रेडी झालेलं आहे, हे आपण साईडला ठेवूया। पॅन घेतलेला आहे, हा पण जाड बुडाचाच घ्यायचा आहे पॅन आपल्याला। 1 वाटी साखर घेतलेली आहे, छोटी वाटी। तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून घेऊ शकतात। हे सगळीकडे असे पांगवून घ्यायचे आहे। यात पाणी बिलकुल टाकायचं नाही। आता तुम्ही बघू शकतात साखर आपली मेल्ट व्हायला लागलेली आहे। आता आपण साखर हलवायची आहे आणि तिला पूर्ण वितळून घ्यायची आहे। तिचा कलर बदलूपर्यंत आपल्याला वितळवायची आहे, जाळायची नाही। आणि हो, तुम्हाला कुठली आईस्क्रीम आवडते, कुल्फी आवडते, नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा। आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे, म्हणजे आपली साखर जास्त जळणार नाही। गॅस स्लो करून हिला सतत हलवायचं आहे। दूध आपला आटायला ठेवलेलं आहे मी, अजून गॅस चालू आहे, दूध गॅसवरच आहे। ते दूध आपण आटवत असताना आपले हे काम पण होऊन जातात। आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघत आहात नक्की कमेंट्स मध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। बघा आता साखरेचा कलर बदललेला आहे, थोडा ब्राऊन कलर आलेला आहे, पण थोडे अजून बाकी आहे साखर यात वितळण्याची। ती थोडी आपल्याला वितळवून घ्यायची आहे।
आता आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि तिचा कलर पण बदललेला आहे. खूप जास्त डार्क करायची नाही, नाहीतर मग ती कडू होते. बघा सगळी वितळलेली आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता आपलं हे दूध ह्या गॅसवर मी शिफ्ट केलेलं आहे. तर हे साखरेचं जे कॅरेमल आपण बनवलेलं आहे ते यात घालून घ्यायचं आहे. हे बघा, हे जे जमा झालेलं आहे ना साखरेचं, हे वितळतं यात. नंतर हे वितळून जाईल. दुधाचा कलर बदललेला आहे. उन्हाळा तर आहेच रोल कट कुल्फी खाण्यासाठी, आणि एक आमच्या घरी आनंदाची बातमी पण आलेली आहे. हा मगाचाच बाउल आहे ज्यामध्ये आपण मिल्क पावडर मिक्स करून घेतली होती तूप. आता त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. कॉर्नफ्लॉवर किंवा अरारोट असेल तोही चालेल. मी व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. 3 चम्मच घ्यायचे आहे आपल्याला. 1 लिटर साठी 3 चम्मच बस होते. प्रमाण एकदम साधं सोपं सांगितलेलं आहे की तुमच्या लक्षात राहील. 3 चम्मच आपण कस्टर्ड पावडर घेणार आहोत. आणि जे आपण मिल्क पावडरचे पॉकेट घेतले होते ते पण मी 3च घेतले होते 1 लिटर साठी. आता यात पुन्हा आपण जे बाकीचं दूध आहे ते टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, मी म्हटली होती ना, आमच्या घरात एक खुशीची बातमी आलेली आहे. एकदम चांगली खुश खबर आहे. तुमच्या संगती शेअर करावी म्हणून मी सांगत आहे. माझी जी बहीण आहे ना छोटी, तिच्या मुलीला आज मुलगी झालेली आहे. आमच्या घरी पण एक रबडी आलेली आहे खूप छान अशी. म्हणून मी तुम्हाला मलाई मावा कुल्फी शिकवत आहे. आणि ही कट रोलची आहे, त्यामुळे तुम्हाला मोल्डची वगैरे काहीही गरज नाही. तुमच्याकडे जे असेल घरातलं काही एखादं भांड वगैरे त्यात तुम्ही टाकू शकतात. वाटी कशातही तुम्ही ते टाकू शकतात. मग आता हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. हळूहळू घालायचं आहे आणि हलवत राहायचंय. गॅस आपल्याला कमी करायचा आहे. बघा किती छान कलर दिसत आहे. आत्ताच कलर वरून तुम्हाला समजत असेल. आता गॅस फास्ट केलेला आहे. आता हे शिजवून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर जे आपण टाकलेली आहे ती हलवायचं आहे सतत. बघा आत्ताच यात अशी मलाई दिसत आहे मस्त, कारण आपण जे दूध आटवलं आहे त्याची साय ती त्यात आलेली आहे. आणि अजून यात आपण जो मावा बनवून ठेवलेला आहे तो जाणार आहे. बुडबुडे यायला लागले आहेत म्हणजे आपलं हे शिजलंय. बघा यात बुडबुडे येत आहेत म्हणजे हे आपलं रेडी झालेलं आहे. गॅस मी स्लो करत आहे. आता हे आपण बनवलेले जे आहे मावा बनवून ठेवलाय हा याच्याने जरा मॅश करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हा यात घालायचा आहे. आता आपण हा मावा यात घातलेला आहे तो आपण हलवून घेणार आहोत. यात मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्या चम्मचच्या साहाय्याने तो मिक्स नाही होणार. याने आपण मिक्स करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित. आता आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस मी बंद केलेला आहे. आपलं हे रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला यात काजू बदाम पिस्ता काही काप टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता. मी कस्टर्ड पावडर घातलेली आहे यात, म्हणून मी इलायची पावडर टाकत नाही. तुम्ही अरारोट किंवा कॉर्नफ्लॉवर टाकलेला असेल तर तुम्ही इलायची पावडर टाकू शकता. बघा एकदम घट्ट झालेला आहे. एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. हे बघा मिक्स व्हायला खूप वेळ लागत आहे म्हणजे आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि हे ग्लास घेतलेले आहे मी. तुमच्याकडे हे प्लास्टिकचे असेल किंवा कागदाचे ते ग्लास तुम्ही घेऊ शकतात. नाहीतर तुमच्याकडे हे ग्लास वगैरे काही नसतील तर अशी वाटी किंवा असा डब्बा, खालनं मेन असा प्रॉपर गोल आहे हा व्यवस्थित, अशा पद्धतीचे डब्बे असतील तरी चालेल. काही पण घेऊ शकतात. ग्लास घेतलेला आहे. माझे जरा जास्तच मोठे आहेत. तुमच्याकडे छोटे असतील तर अजून चांगले बनेल. चला आपण हे भरून घेऊया. थोडंसं थंड करून घेतलेलं आहे मी.
आणि ही आईस्क्रीम आपल्याला 7-8 तास ठेवायची आहे फ्रीझर मध्ये. आता 2 ग्लास मध्ये टाकलेली आहे आणि एक मी तुम्हाला ह्या डब्यात टाकून दाखवणार आहे. बघा एवढी झालेली आहे आपली ही. आणि याला ना आता आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे क्लीन रॅप किंवा काही असेल, पाण्याचा अंश यात जायला नको म्हणून प्लास्टिक पेपर घेतलेला आहे. माझ्याकडे कॅरी बॅग होती ती मी घेतलेली आहे. आणि ही कॅरी बॅग आहे ना या साईजची कापून आणि याला एक रबर लावायचा आहे. आता माझ्याकडे रबर पण नाहीये, मी हाच पेपर जो आहे तो याला बांधून घेणार आहे अशा पद्धतीने. आता या डब्यासाठी मी छोटा घेतलेला आहे आणि हे झाकण लावून घेणार आहे. अशा पद्धतीने तुमच्या मुलांचे टिफिन असतील त्यामध्ये पण तुम्ही ठेवून असे पॅक करून ठेवू शकता. पण कागद नक्की लावा, पेपर लावणे गरजेचं आहे म्हणजे बर्फ होत नाही. आता हे आपण फ्रीजर मध्ये ठेवूया 7-8 तास. पण मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे. आता आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे, मलाई कुल्फी. चला बघूया तो खोलून कशी झालेली आहे. बघा हा आपला साधा कॅरी बॅग आहे, ही साधी कॅरी बॅग आहे आणि ती मी बांधून ठेवलेली होती. आणि हा माझ्या मुलीचाच टिफिन बॉक्स आहे, त्यातच मी ठेवली होती आईस्क्रीम. येत असते बघा, बिलकुल बर्फ दिसत नाहीये यात. जे बर्फाचे खडे तयार होतात आईस्क्रीम मध्ये ते झालेले नाहीयेत, आपण कॅरी बॅग लावून ठेवलेली होती म्हणून. मी सांगितलेले त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, नक्की छान बनेल. हे सगळ्यात बेस्ट मोठा रोल मिळेल याचा. किती छान आहे. हे बघा जवळून दाखवत आहे तुम्हाला, किती छान झालेली आहे आपली मलाई कुल्फी रोल. हे थोड्या वेळ आपल्याला पाण्यात डीप करायचं आहे किंवा तुम्ही नळाखाली पण भिजवून घेतला, ओला करून घेतला तरी चालेल झाकण बंद करून. तुम्हाला वाटलं तर हा प्लास्टिकचा ग्लास मी यासाठीच दाखवलेला आहे, जर निघली नाही तर हा कैचीने कट करून घ्यायचा. कट करून घेतलेला आहे मी आणि याचे रोल आपल्याला कापून घ्यायचे आहेत. बघा किती मस्त झालेले आहेत रोल आईस्क्रीमचे. आता यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करायला लागणार आहे. त्यासाठी मी त्या प्लास्टिकच्या ग्लास मध्ये टाकलेला असेल, तुमच्याकडे कागदाचा ग्लास असेल त्यात पण टाकले तरी चालेल. बघा किती छान झालेली आहे आईस्क्रीम आणि रोल पण एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि यावर आपण काजू बदाम पिस्त्याचे काप घातलेले आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही मटका कुल्फी पण बनवू शकतात. खूप छान झालेली आहे आणि खूप टेस्टी अशी दिसत आहे, खूप टेस्टी पण आहे. टेस्ट केलेली आहे मी. बघा किती छान दिसत आहे आपली ही मलाई कुल्फी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.